नमस्कार. मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की आम्ही आमचं घर हे भाड्याने देतोय आणि त्यावरती मोस्ट कॉमन प्रश्न हा आला होता की या घराचं भाडं किती आहे. तर चला आज मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते की अमेरिकेमध्ये घराचं भाडं कसं ठरतं. आणि ज्यावेळेस कोणतेही घर भाड्याने किंवा विकण्यासाठी मार्केटमध्ये येतं त्यावेळेस असा साईन बोर्ड लावला जातो. त्याच्या खाली फॉर सेल किंवा फॉर रेंट असं लिहिलेलं असतं. पण हे असं साईन लावल्यामुळे कोणीही ज्यावेळेस या घराच्या समोरून जाणार त्यावेळेस त्यांना कळणार की हे घर मार्केटमध्ये विकायला आलंय किंवा रेंटवर आहे आणि ते डायरेक्ट तिथल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. हे आमचे एजंटची इन्फॉर्मेशन असते. सो व्हेरी बेसिक थिंग, प्रत्येक घराचं भाडं वेगवेगळं असू शकतं. एखाद्या घराला आमच्या राज्यामध्ये आमच्या सिटीमध्ये जेवढा रेंट मिळतो तेवढाच रेंट बाकीच्या राज्यात बाकीच्या सिटीत मिळेलच असं नाही किंवा त्यापेक्षा जास्त द्यावं लागत असेल. तर प्रत्येक घराचं भाडं हे त्याचं लोकेशन कोणतं आहे, कोणती सिटी आहे त्यावरती कमी किंवा जास्त ठरतं. पण मी तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज टेक्सासमधलं भाडं सांगते. टेक्सासमध्ये जे गणित आहे ना भाड्याचं ते एकदम सोपं आहे. त्यामध्ये काय आहे, तुमचं घर कुठल्या एरियामध्ये आहे आणि किती स्क्वेअर फुटेजचं आहे त्यावरती घराचं भाडं ठरणार. ह्युस्टन शहरामध्ये रेंटचा जो रेट आहे तो पर स्क्वेअर फीट $1 ते $1.50 पर्यंत आहे. मी आता टेक्सासमधल्या ह्युस्टन सिटीमधलं ॲव्हरेज रेंट तुम्हाला सांगते. समजा एखादं घर जर 2000 स्क्वेअर फीटचं असेल तर त्याचं ऑन ॲन ॲव्हरेज रेंट $2000 ते $3000 पर्यंत असू शकतो. एकदम एक्सेप्शनल केसेसमध्ये हा रेट त्यापेक्षा जास्त भरावा लागेल, पण दॅट इज अ व्हेरी एक्सेप्शनल केस. आणि जर तुम्ही अमेरिकेच्या बाकीच्या राज्यांमध्ये जाल तर तिथे भाडं त्या राज्यांप्रमाणे कमी किंवा जास्त असू शकतं. आता न्यूयॉर्कसारख्या सिटीमध्ये जाल तर तिथे जे डाऊनटाऊन आहे डाऊनटाऊनमध्ये तुम्हाला अगदी 700, 800, 1000 स्क्वेअर फीटचं अपार्टमेंटसुद्धा $2,500-3,000 मिळतात. आणि तेच जर तुम्ही सबब एरियामध्ये जाल म्हणजे मेन सिटीपासून डाऊनटाऊनपासून थोडंसं लांब जाल तर तुम्हाला भाडं कमी भरावं लागतं. जसं की मी म्हटलं, तुम्ही कधीच असं सांगू शकत नाही की इतकं भाडं तुम्हाला अमेरिकेमध्ये कुठल्याही घराला मिळेल. प्रत्येक सिटी, प्रत्येक एरिया, प्रत्येक स्टेटप्रमाणे पैसे चेंज होतात.